हाय हॅलो नमस्कार. तर आज आपण करणार आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग. तर हा 32 छातीचा ब्लाऊजचं पेपर कटिंग आहे. तर इथं तुम्ही बघू शकता मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. याच्यामध्ये काय होतं, आपलं बॅक साईड आणि फ्रंट साईड अशा दोन्ही साईड आहेत ना, ते निघतात. तर आता बघा, पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, इथं उंचीचं मेजरमेंट टाकून घ्यायचं आहे. तर उंची टाकताना नेहमी काय करायचं, फ्रंट साईडला 1.5 इंच घ्यायचं जास्तचं आणि बॅक साईडला 1 इंच घ्यायचं. तर इथं उंची आहे 13. तर 13मध्ये बॅक साईडसाठी आपण 1 इंच वाढवायचं आहे, म्हणजे 14, आणि फ्रंट साईडसाठी 14.5वरती खून करून घ्यायची, म्हणजे 1.5 इंच होते ते. तर हे बघा, मी इथं 14वरती 14.5वरती खून करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ना सगळ्यात पहिल्यांदा उंचीचं मेजरमेंट टाकून घ्यायचं असतं. त्याच्यानंतर ना आता आपण इथं गळा जो आहे ना, तर गळा उंची टाकून घ्यायची आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही, जिथं पेपरची घडी आहे ना, तिथं मी माप जे आहे ना ते टाकत आहे. तर आता इथं गळा आहे 6 इंच, तर त्यामध्ये अर्धा इंच मिळवून आपण 6.5 इंचावरती खून करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता, किती पण गळा असला ना, त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन ॲड करून गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे. आता गळा रुंदी आहे 2.5 इंच. तर हे 2.5 इंच असं इथे मेजरमेंट टाकून त्यानंतर पूर्ण आखून उंचीपर्यंत बघा 2.5 इंच घ्यायचं आहे आणि तो बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर इथं अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याचा. आणि त्यानंतरनं हा बॉक्स तयार करून म्हणजे गळा आपल्याला किती असा गोलाकार पाहिजे ना, कुणाकुणाला डीप हवा असतो. काय कायांना काय होतं, पुढच्या साईडला असं गळा रुंद आहे ना, कमी जर केला ना तर असं आकस लागत होतं गळ्याला जेव्हा आपण हुक लावतो तेव्हा. तर तुम्हाला ज्या पद्धतीने म्हणजे कस्टमर असेल त्या पद्धतीने इथं गोलाकार द्यायचा आहे. मी इथं 1 इंच घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या म्हणजे ह्याच्यानुसार मेजरमेंटनुसार इथं गळाची गोलाकार देताना अर्धा इंच किंवा 1 इंचावरती हे करून देऊ शकता गोलाकार. तर हे अशा पद्धतीने द्यायचा आहे गोलाकार. आणि नेहमी आहे ना, गळा सुरुवातीला जर तुम्ही शिकत असाल ना, तर गोलच गळा करायचा. जेव्हा तुम्हाला परफेक्ट यायला लागेल तेव्हा तुम्ही पंचकोनी वगैरे करू शकता. आता इथं म्हणजे आडं जे आहे, आपण म्हणतो शोल्डरचे जे माप असतं ना आडं, तर इथं 3 इंच आहे मेजरमेंटसहित. तर इथं मी 3 इंचावरती बघा मार्किंग करत आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे. तर मुंडा आहे 6 इंच. तर जिथं आपण आड्याचं माप टाकलेलं आहे ना शोल्डरचं, तिथून अशा पद्धतीने आखून घ्यायचे. 6 इंचावरती खून करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर हा 32 छातीचा आहे ना ब्लाऊज, तर 32 छातीचा चौथा भाग येतो 8 इंच. त्यामध्ये आपण 2.5 इंच मेजरमेंटसाठी घ्यायचं आहे. तर इथं 8मध्ये 2.5 इंच मिक्स केल्यानंतर होत आहेत 10.5. तर 10.5वरती बरोबर ते आपण अशा पद्धतीने टेप ठेवून टिक करून घ्यायचं आहे 10.5 इंचावरती. तर आता तुम्ही बघू शकता, 10.5वरती मेजरमेंट ठेवून टेप सरळ ठेवून आपण आखून घ्यायचं आहे. तर याच्या ह्याने काय होतं की बरोबर सरळ जो आकार आहे ना, तो बरोबर देता येतो आपल्याला. तर आता मुंड्यापर्यंतच आपल्याला आखायचं आहे, गळ्यापर्यंत नाही आखायचे. तर मुंडा 6 इंचाचा आहे ना, तिथपर्यंतच घ्यायचा आहे. तर आता इथं आपल्याला मुंड्याचा बघा जो चौकोन आहे तो मिळालेला आहे. आता इथं काय करायचं आहे, फ्रंट साईड आणि बॅक साईड याचे दोन्ही आकार द्यायचे आहेत, आपण गोलाकार द्यायचे. तर इथं 1 इंचावरती आणि 1.5 इंचावरती अशा पद्धतीने खुणा करून मुंड्याचा जो आकार आहे ना, तो देऊन घ्यायचा आहे. तर इथं तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने देत आहे. हा 1.5 इंचाचा आहे बॅक साईडचा आणि 1 इंचाचा आहे तो फ्रंट साईडचा. तर अशा पद्धतीने द्यायचा आहे आकार. त्याच्यानंतर आपण आता इथं काय करायचं आहे, जिथं उंची टाकलेली आहे ना आपण, तर ते उंची पण आहे ना आपण आखून घ्यायचं आहे. तर इथं बघा 14 आणि 14.5वरती आपण हे केलेलं आहे ना, तर ते आडव्या बाजूने आपण आखून घ्यायचं आहे. तर इथं आडव्या बाजूने आखून घेताना छातीचा चौथा प्लस 2.5 इंच 10.5 येत होतं ना, तर ते 10.5 इंचावरती खूण करून त्या पद्धतीने आपण उंचीचं माप आहे ना ते आखून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता, हे बघा 10.5वरती बरोबर अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे आपल्याला. आणि खूप सोपी पद्धत आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज अशा पद्धतीने तुम्ही जर कट केला ना, तर म्हणजे डोक्यात पण व्यवस्थित बसतं, की म्हणजे अवघड वाटत नाही. आणि ब्लाऊज पण बसायला एकदम परफेक्ट बसतो. कुठेच असं हे होत नाही. म्हणजे काय काय वेळेस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं काय होतं, की ब्लाऊज साईडून उचलतो किंवा मग टक्स व्यवस्थित येत नाही, असं होतं. तर हे अशा पद्धतीने तुम्ही जर केलं ना, तर एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो. आणि खूप सोपी पद्धत आहे ही, नक्की ट्राय करा. आणि हे बघा, आता ही जो पलीकडचा भाग आहे मुंड्याचा आणि आपण आत्ता आखून घेतलेला,
ते स्ट्रेटमध्ये आपण अशा पद्धतीने आखून घ्यायचे. हे उंची आहे बघा आडव्या साईडने टाकलेली आणि मुंडा, तर हे अशा पद्धतीने आपण जोडून घ्यायचं आहे. तर आता जोडल्यानंतर काय करायचं आहे, खालच्या साईडला आपला टक्स येणार आहे प्रिन्सेस कटचा. तर त्यासाठी आपण काय करायचं आहे की उंची जिथं टाकलेली आहे ना तिथंच 1.5 इंच जादा घ्यायचं आहे माप, कारण टक्सचं जे आहे त्यामध्ये कापड आपलं मेजरमेंटसाठी जाणार आहे. तर इथं उंचीचं माप टाकलेलं आहे ना तिथंच आपण 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि 1.5 इंचावरती खूण करून ते मुंड्याच्या साईडला जिथं छातीचं माप टाकलेलं आहे तिथं अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे. तर 1.5 इंच का घेतले पुन्हा एकदा सांगते, आपला टक्स येणार आहे याच्यामध्ये, त्या टक्समध्ये आपलं मेजरमेंट जाणार आहे ना म्हणजे कापडाची, त्यामुळं आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि आता आपल्याला म्हणजे जो टक्स द्यायचा आहे त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला मी दाखवते. तर जिथून आपण मेजरमेंट टाकलेलं आहे ना तिथून 4 इंचावरती घ्यायचं आहे खूण करून, आणि त्यानंतरनं वरच्या साईडला आता टक्स तुम्हाला कसा ब्लाऊज म्हणजे कस्टमरचा ब्लाऊज आहे त्या पद्धतीने टक्स घ्यायचा. तर ह्यांना मी 4.5चा टक्स घेतलेला आहे बघा, म्हणजे नॉर्मली 4-4.5चा घ्यायचा, आणि जर अगदीच माप जास्त वगैरे असेल तर तुम्ही इथं टक्स वाढवू शकता, 5 इंचापर्यंत घेऊ शकता. तर मी इथं तुम्ही बघू शकता 4.5वरती खूण करून आखून घेतलेला आहे. आणि अशाच पद्धतीने आडव्या साईडला पण 4 इंच केलेलं आहे का ते चेक करायचं आहे बघा. तुम्ही बघू शकता 4 इंचावरती बरोबर करून घेतलेलं आहे मी. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, 1.5 इंचाचा टक्स द्यायचा आहे. तर 4 इंचाचं जे माप टाकलेलं आहे ना त्याच्यावरती बरोबर 1.5 इंच जे टाकणार आहोत ना ते आपण बघायचं केलेलं आहे का नाही. आणि त्यानंतर ना आता जो आपण टक्स दिलेला आहे ना वरती तो अशा पद्धतीने मुंड्यामध्ये आकार देऊन घ्यायचा आहे. तर एकदम सोपा आहे. हे बघा अशा पद्धतीने आकार दिला ना की एकदम परफेक्ट आपला प्रिन्सेस कटचे आपल्याला दोन्ही भाग भेटून जातात. तर आता टक्स जो आहे ना तो टक्सचं माप आपण टाकून घेऊया. तर बघा 4 इंचावरती जे घेतलं होतं ना ते बरोबर 1.5 इंचाच्या मधोमध ठेवून, म्हणजे या साईडला अर्ध्याच्या वरती एक रेष आणि अर्ध्याच्या वरती म्हणजे अर्धा इंच जरी केलं तरी चालते, पण आपण 1.5 इंचाचं देणार आहे ना. तर हे बघा ह्या साईडला हे जे 1.5 इंचाचा आहे त्याचा जो मध्य येतोय तो मध्य बरोबर आपण 4 इंचाची रेष केलेली आहे ना तिथं ठेवायचा आणि अशा पद्धतीने आखून घ्यायचं. आणि तुम्हाला जर अवघड वाटत असेल ना 1.5 इंचाचा टक्स द्यायचं तर सरळ अर्धा इंच 1 इंचाचा दिला तरी चालतं आहे. मधोमध ठेवायचं 1 इंचाच्या, ह्या साईडला अर्धा इंच त्या साईडला अर्धा इंच, आणि अशा पद्धतीने टक्स देऊन घ्यायचा. त्यानंतर नाही बघा अशा पद्धतीने आखून घ्यायचं. अवघड वाटत असेल तर तुम्ही 1 इंचाचाच करा, म्हणजे त्या रेषेच्या या साईडला अर्धा इंच आणि दुसऱ्या साईडला अर्धा इंच असं करायचं. तर आता कटिंग कसं करायचं ते पण दाखवते मी तुम्हाला. त्याच्या अगोदर मी जे मेजरमेंट टाकलेले आहेत, तर हा पेपर असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही ना, मी ते मला दाखवते पुन्हा एकदा. उंची टाकलेली आहे, त्यानंतर इथं 4 इंच माप घेऊन टक्सचा जो आहे तो ती उंची घेतलेली आहे बघा. आणि त्यानंतर ना वरती मुंड्यापर्यंत त्याचा आकार कसा दिला आहे ते बघा. मुंड्याचे दोन्ही आकार बघून घ्या, 1.5 इंचावरचा आणि 1 इंचावरचा. आणि त्यानंतर हे छातीचं माप आहे ना 10.5 इंचाचं ते कसं टाकलेलं आहे ते पण बघा. आणि 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे मार्जिन ते पण बघून घ्या. तर त्याच्यानंतर आता कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. तर कधी पण कटिंग करताना फ्रंट साईडचे आहे म्हणजे 1.5 इंच आपण घेतले ना ते पहिलं कट करायचं. तर हे अशा पद्धतीने कट करायचं. त्यानंतर पुन्हा आपण इथं बघा एक्स्ट्रा जे घेतलं होतं तिथून बरोबर अशा पद्धतीने कट करायचं आहे. म्हणजे ह्यात काय होतं, फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजू निघतात. तर आता इथं काय करायचं आहे, आपण जो बॅक साईडचा गोलाकार दिला होता ना मुंड्याचा 1.5 इंचावरती तो कट करून घ्यायचा आहे. तर हे बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तर असं कटिंग केलं ना तर आपल्याला बॅक साईड आणि फ्रंट साईड असं दोन्ही भेटून जातात. आता बॅक साईडला फक्त आपल्याला काय करायचं आहे, गळा कट करायचा आणि हे जे घेतलेलं आहे ना ते फक्त 1.5 इंच जास्त ते कट करून घ्यायचं. तर आता हे बघा हे दोन्ही भाग आपल्याला आता वेगळे वेगळे करून घ्यायचे पहिल्यांदा. तर मधून अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. आता हे दोन्ही भाग कट केले आहेत मी. तर पहिल्यांदा फ्रंट साईज आहे ना ती आपण कट करून घेऊया. तर फ्रंट साईडचा आपण आता गळा पहिल्यांदा कट करून घेऊयात. खूप सोपं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर सराव जर केला, तुम्ही जर म्हणजे सुरुवातीला शिकत असाल आणि हे पेपर कटिंग असं पद्धतीने तुम्ही जर कटिंग केलं ना म्हणजे सराव, तर तुम्हाला नक्कीच ब्लाऊज म्हणजे एकदम सोपं वाटेल. तर हे बघा अशा पद्धतीने हा टक्स कट करून घ्यायचा आहे आणि टक्स कट केल्यानंतर मधला जो भाग आहे ना तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. ब्लाऊजमध्ये कसं असतं की कटिंग व्यवस्थित आलं ना की ब्लाऊज आपल्याला एकदम परफेक्ट जमतो.
तर आता बॅक साईडचं बघा, बॅक साईडचा यांचा गळा आहे 8 इंच. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, अर्धा इंच घ्यायचं आहे. आणि उंची 14 होती ना, तर सॉरी उंची 13 होती ना, त्याच्यामध्ये 1 इंच म्हणजे 14 ते मार्जिन टाकून हे कट करून घ्यायचं आहे. कारण बॅक साईडला आपल्याला फक्त 1 इंच घ्यावं लागतं. आणि हे एक्स्ट्रा जे 1.5 इंच होतं ना फ्रंट साईडचं, ते पण कट करून घ्यायचं. कारण हे मागे इथं आपल्याला काय मोठा टक्स घ्यायचा नाही आहे. आता गळ्याचं जे माप आहे ना, ते टाकण्यासाठी बघा, इथं मी एक ब्रॅकेट केलेलं आहे. तरी पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा, 8.5 इंच घेतलेला आहे. 8 इंच गळा आहे, तर अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे. आणि 2.5 इंच गळा रुंदी आहे. तर अशा पद्धतीने ब्रॅकेट तयार करून घ्यायचं आहे आखून वरतीपर्यंत 2.5 इंच आणि खाली उंची टाकून 8.5 इंचाचे. हे बघा, अशा पद्धतीने 2.5 इंच आणि खाली 8.5 पर्यंत उंची टाकून हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे. आणि इथं गोल आकार द्यायचा आहे. तर मी इथं 1 इंचावरती खूण करून गळ्याचा गोल जो शेप आहे ना, तो देऊन घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि आता आपण ते कटिंग करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर सराव केला ना, म्हणजे सुरुवातीला शिकत असाल तुम्ही, तर तुम्हाला नक्कीच ब्लाऊज एकदम परफेक्ट जमेल. आणि तुम्हाला थोडंफार येत असेल, तुम्ही म्हणजे हे जरी बघितलं ना, व्हिडिओ बघून पण तुम्ही शिकू शकता. तर हे बघा, हे झाला बॅक साईड. आणि आता फ्रंट साईडचे पण दोन्ही भाग दाखवते मी तुम्हाला. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.